सामावून घेण्याचा आणि आयुष्यभरासाठी सुंदर आठवणी बनवण्याचा आजचा हा दिवस आहे. तर चला उत्साहाने आणि टाळ्यांच्या कडकडाटात आजचा हा सुंदर कार्यक्रमाला सुरुवात करूया. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा मिळते, ज्यांच्या प्रोत्साहनामुळे अशा आपल्या मान्यवरांचा सत्कार करणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. व्यक्ती मोठी. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय शुभम बी सरांना विनंती करते सर, फाउंडर ऑफ सर्वज्ञ क्लासेस सातारा यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. तुम्ही जसे एका फ्रेशर आहात तसं मी पण या स्टेजवर आणि या माईकवर फ्रेशरच आहे. त्यामुळे थोडंसं एक 5 मिनिटं थोडंसं बोधरेश होण्यासारखं वाटेल कदाचित, पण मला काय आलेलं वाटलं ते सांगतो तुम्हाला. मला असं वाटत होतं की नंतर तुम्हाला समाजामध्ये, स्वतःच्या फॅमिलीमध्ये एक साधा असतं ना, समजा पूर्ण झाड जे आहे ते वाळून पूर्ण त्याचे फांद्या पण हे झालेले आहेत, खराब झाले आहेत, पूर्ण पानं गळले, पण त्या जेव्हा रूटला, एखाद्या मुळाला जेव्हा थोडंसं पाणी मिळतं, सो त्याच्यानंतर पूर्ण जे झाड आहे ते पूर्ण झाड हिरवगार होतं. बरोबर आहे ना? सो तुम्ही तुमच्या फॅमिलीमधला तो रूट बना की तुमच्यामुळे तुमची पूर्ण फॅमिली पुढच्या येणाऱ्या 7 पिढ्या हिरव्यागार राहतील. So be that root, be the change, be the greatest bloodline in your family. एवढंच मी म्हणेन. आणि नक्कीच आता आहे माझ्या यावर्षी स्टुडंट चांगले आलेत, सो रिझल्ट पण मला असं नाही की बाबा एखाद्याला 95% आहेत म्हणजे त्यानेच रिझल्ट आणला पाहिजे असं नाही आहे. आपल्या क्लासचे जे बिलो ॲव्हरेज मुलं आहेत त्यांनी देखील एअरफोर्स, नेव्ही या एक्झाममध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. मला A to Z सगळ्याच मुलांचं सिलेक्शन पाहिजे. मी तो बोर्ड मे बी लावणार पण नाही, मला त्याची गरजही लागणार नाही, पण मला तुमच्या आयुष्यात झालेला चेंज मला माझ्या डोळ्याने बघायचा.